नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका, एक केंद्रशासित प्रदेश, या गदारोळामध्ये ज्या विविध राज्यातल्या विधानसभेच्या किंवा इतर लोकसभेच्या वगैरे रिक्त जागा होत्या, त्यासाठी सुद्धा मतदान झालं. पण या पोटनिवडणुकांची फारशी दखल स्थानिक पातळीवर घेतली गेली तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली नाही. अवघ्या 4 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी ज्यांचं भयंकर दुःखद निधन झालं, अपघाती निधन झालं, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामतीची जागा भरण्यासाठी त्यांच्या पत्नीच उमेदवार म्हणून उभ्या होत्या, ज्या आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. आणि शिवाजीराव कर्डिले जे राहुरी या नगर जिल्ह्यातल्या मतदारसंघाचे दिवंगत आमदार, त्यांचीही रिक्त झालेली जागा भरण्यासाठी या 2 निवडणुका झाल्या, बारामती आणि राहुरी. या निवडणुकांचे उमेदवार ठरवणं, त्यासाठी त्या बिनविरोध करायच्या का, मतदान होणार का, सगळे पक्ष पाठिंबा देणार का, या गदारोळ मीडियामधून चालू होता. पण जसजशा बंगाल आणि तमिळनाडू या निवडणुका जवळ आल्या आणि प्रत्यक्ष मतदानापर्यंत पोहोचल्या, 23 एप्रिलला बंगालमध्ये पहिल्या फेरीचं आणि तमिळनाडूमध्ये सगळ्या विधानसभेच्या जागांचं मतदान व्हायचं होतं. आणि अशा वेळेला 23 तारीखला जर राहुरी आणि बारामतीचं मतदान असेल तर त्याची गंभीर दखल माध्यमातून, अगदी मराठी आणि प्रादेशिक माध्यमात सुद्धा फारशी दखल घेतली गेली नाही. जेव्हा प्रमुख पक्षांनी या आखाड्यातून बाजूला व्हायचं ठरवलं, तेव्हा मग अपक्ष म्हणून किंवा इतर कोण उभे राहिले बारामतीत, याला फारसं महत्व नव्हतं. आणि म्हणूनच विषय इतकाच होता की सुनेत्रा वहिनी किती मोठ्या मताधिक्याने निवडून येतात आणि त्यांच्या विरोधात लढणारे जे कोणी अपक्ष किंवा उतावळे असतील, ते आपलं डिपॉझिट तरी वाचवतात का, या पलीकडे त्या निवडणुकीच्या निकालामध्ये कोणालाही फारसा रस उरलेला नव्हता. काहीशी तीच गोष्ट राहुरी या मतदारसंघाची होती. तिथे शिवाजीराव कर्डिले हे वारंवार विधानसभेत निवडून येणारे आमदार, मला वाटतं त्यांच्याच मुलाला किंवा कोणाला नातलगाला ती जागा भाजपने दिलेली होती. आणि तसं सिरियसली, गंभीरपणे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी वगैरे शिवसेना यांनी राहुरी लढवायचं ठरवलं होतं असं दिसत नाही. आणि म्हणूनच या दोनही निवडणुकांकडे जवळजवळ दुर्लक्ष झालं, दोन्ही पोटनिवडणुकांकडे. पण त्यामध्ये महत्व काय आहे? काहीतरी त्याचं राजकीय महत्व आहे. आणि त्या महत्वाकडे जर सगळ्यांचं दुर्लक्ष झालं असेल तर लक्ष वेधणं मला अगत्याचं वाटतं. आणि म्हणून मी आज हा विषय करतोय. महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला, अक्षरशः धुव्वा उडाला, विधानसभेमध्ये विरोधी नेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कमीत कमी 29 जागा एकाही पक्षाला मिळवता आल्या नाहीत. विरोधातल्या शिवसेना 20, काँग्रेस 16 आणि शरद पवार गट 10 अशा संख्येने आले. आणि त्यामुळे विरोधी नेतेपदावर दावा सांगायचा तर 29 आमदार पाहिजेत आणि ते कोणाकडे नाहीत. आणि सगळ्यांची, तीनही महाविकास आघाडीच्या आमदारांची, तीनही पक्षांची बेरीज ही 50च्या आत येऊन अडकली, 46 वर थांबली. आणि त्यामुळे आधीच महाराष्ट्रातला विरोधी पक्ष किंवा सत्तेच्या विरोधात असलेले राजकारणी हे इतके अल्पमतात आलेले आहेत की पुढची 3 वर्ष या सरकारच्या विरोधात करायचं तर काय करायचं हा त्यांच्या समोर प्रश्न आहे. बरं, 24च्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका संपल्या, त्यालाही आता जवळजवळ 1.5 वर्ष होत आलं. त्यानंतर टक्कर देण्यासाठी
एक दिसत होतं ते म्हणजे स्थानिक निवडणुका, नगरपालिका, नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायती यासाठीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आघाडीला, महायुतीला, भाजपला, शिंदे गटाला, अजितदादा गटाला महाविकास आघाडी टक्कर देणार असं हवा भरण्याचं काम माध्यमातून जोरात चालू होतं. पण एखाद्या वादळामध्ये जसा पाला पाचोळा उडून जावा तसं या स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे पक्ष उडून गेले. एखाद दुसरी जागा सोडली तर महायुतीच्या बाहेरचा महापौर 29 पैकी 4-5 महापालिकांमध्ये या महाविकास आघाडीच्या पक्षांना आणता आला नाही. एक परभणीला मला वाटतं शिवसेनेचा महापौर कसा बसा आलेला आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की विरोधी पक्षांनी सरकारशी, सत्तेशी टक्कर घेण्याची इच्छा मारून टाकली की काय अशी शंका येते. सत्तेत कितीही प्रचंड बहुमत असो, विधानसभेमध्ये सत्तेत बसलेल्यांच्या पाठीशी कितीही मोठं बहुमत असो, पण ज्यांना विरोधाचं राजकारण करायचंय आणि विरोधाच्या राजकारणातून आपापले पक्ष आणि आपली आपली राजकीय विचारधारा उभी करायची आहे, त्यांना संघर्ष हा करावाच लागतो. मग तो स्थानिक छोट्या मोठ्या निवडणुकीत, पोटनिवडणुकीत असेल, आंदोलनातून असेल, जनतेचे प्रश्न घेऊन असेल, एखादी आकस्मिक घटना अशी घडली की ज्याच्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरता येईल अशी गोष्ट असेल, तर ती प्रत्येक संधी साधत विरोधी पक्षांनी आपल्या कारवाईचा, कृतीचा, कर्तृत्वाचा जनमानसावर ठसा उमटवायचा असतो. कारण तो ठसाच पुढल्या काळामध्ये मतांमध्ये परिवर्तित होत असतो. अनेक गोष्टी सत्तेत बसलेले लोक करत असतात, अनेक निर्णय घेत असतात, योजना राबवत असतात, धोरणं आणत असतात. त्यामुळे समाजातला कुठला ना कुठला घटक नाराज किंवा निराश होत असतो, रागवत असतो. त्याचा राग, त्याची निराशा, त्याची नाराजी गोळा करून विरोधी पक्षाला आपला राजकारणाचा पाया घालावा लागतो आणि त्याची प्रचिती वेळोवेळी होणाऱ्या छोट्या मोठ्या निवडणुकांमधून आणायची असते. तर विरोधी पक्षाचा दबदबा तयार होतो आणि सत्ताधाऱ्यांवर एक दबाव तयार होत असतो. आणि विरोधी नेता किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करताना अशा बारीक सारीक गोष्टींवर डोळा ठेवून वागणं आवश्यक असतं. मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण देईन. 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला निर्णायक बहुमत मिळालं असताना सुद्धा शरद पवारांनी भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर ठेवण्याची जी चाल खेळली, त्याला उद्धव ठाकरे बळी पडले आणि भाजपला दगा देऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला शरद पवारांच्या सोबत गेले. त्यातून महाविकास आघाडी तयार झाली. आज महाविकास आघाडी म्हणून जे 3 पक्ष नाचत असतात, ती आघाडी 2019च्या विधानसभा निकालानंतर तयार झाली आणि त्यामुळे विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष, 105 आमदारांचा पक्ष भाजप होता आणि तरीही मुख्यमंत्री पदाचा घास तोंडून काढून घेतला गेला आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधी नेता व्हायला लागलं. अशा वेळेला आपलं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून रडत कुडत न बसता फडणवीसांनी विरोधी नेते पदाचा वापर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपला पक्ष वाढवण्यासाठी त्या विरोधी नेतेपदाचा वापर कसा करता येतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं. कोरोना सुरू होता, लॉकडाऊन सुरू होता. अशा वेळेला जनतेला ज्या अडचणी येत आहेत, शेकडो प्रश्न निर्माण झाले होते कोरोनाने आणि लॉकडाऊनमुळे. अशा वेळेला जिल्ह्यात तालुक्यात फिरून अगदी जिथे अवर्षण आहे, पाऊस पडलेला नाही, दुष्काळ आहे किंवा जिथे अतिवृष्टीमुळे
पुराची परिस्थिती निर्माण झाली. आठवतं तुम्हाला? चिपळूणची बाजारपेठ बुडाली होती. तिथे देवेंद्र फडणवीस विरोधी नेता म्हणून पोहोचले होते आणि ते सगळं पाणी बिणी ओसरल्यानंतर 8 दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले होते. विरोधी नेत्याचं महत्व समजून घ्या. आणि एकटे देवेंद्र फडणवीस जात नव्हते. विधान परिषदेतला त्यांच्याच पक्षाचा विरोधी नेता प्रवीण दरेकरला घेऊन फडणवीस अशा प्रत्येक ठिकाणी जात होते. हे मी का सांगतोय की 5 वर्ष राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेला माणूस जेव्हा विरोधी नेता म्हणून जबाबदारी पार पाडायची वेळ येते तेव्हा त्यापासून पळ काढत नाही. सत्ता भोगली तर विरोधी नेता म्हणून त्याची किंमत चुकवायची तुमच्याकडे हिंमत असली पाहिजे, तर तुम्ही पक्ष टिकवता वाढवता. आणि मग या सगळ्याचा बारामती आणि राहुरीशी संबंध काय असं तुम्हाला वाटेल. तेच सांगण्यासाठी मी हा विषय स्वतंत्रपणे केलेला आहे. लॉकडाऊन चालू होता, करोना धुमाकूळ घालत होता. अशा वेळेला भारत भालके नावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाचे आमदार होते आणि करोना काळात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे अगदी लॉकडाऊन असताना सुद्धा करोना थैमान घालत असताना पंढरपूर मंगळवेढ्याची निवडणूक झाली होती आणि अशा वेळेला तिथून सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत आव्हान देण्याचं पाऊल देवेंद्र फडणवीसांनी उचललं होतं. मला आठवतं त्यावेळेला सुप्रियाताई तोंड वर करून पदोपदी विरोधी नेता झालेल्या देवेंद्र फडणवीसांना हिणवत होत्या. अकेला देवेंद्र क्या करेगा, आठवतं तुम्हाला? अकेला देवेंद्र क्या करेगा. कारण इकडे 3 पक्ष आहेत आणि 3 पक्षांकडे भरभक्कम 170 आमदारांची प्रचंड एकजूट आहे, बहुमत आहे. आठवतं सुप्रियाताईंचं? आणि तीच गोष्ट तेव्हा उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतले गटनेते असलेले अजितदादा काय बोलले होते आठवतं? पंढरपूर मंगळवेढ्याच्या निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी असा एक आवाज राष्ट्रवादी म्हणून उठला होता आणि जेव्हा स्थानिकांचा विरोध झाला तेव्हा ते नाव मागे घेण्यात आलं. आणि मग मला वाटते भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तिथून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे पोटनिवडणुकीचा उमेदवार करण्यात आला. काय झालं पुढे त्याचा निकाल आठवतो तुम्हाला? याविषयी फार बडबड 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 मीडियामध्ये बातम्यांमध्ये न करता देवेंद्र फडणवीस विरोधी नेता म्हणून आपली चमक आणि आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनी पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा निवडणुकीचा अतिशय योग्य रीतीने वापर केला होता. तिथे आधीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले एक अपक्ष उमेदवार होते. त्यांना भाजपमध्ये आणून त्यांना भाजपतर्फे पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये फडणवीसांनी उमेदवारी दिली होती. आणि मला आठवतं त्यावेळेला त्या निवडणुकीत प्रचारामध्ये पुढाकार घेतलेले तत्कालीन मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच होते. आणि अजितदादा म्हणाले होते, अरे 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत, कोण माय का लाल आम्हाला इथे हरवू शकतो. हे अजितदादांचे शब्द होते. 3 पक्षांच्या इतक्या मजबूत आघाडीला या पोटनिवडणुकीत कोण माय का लाल हरवू शकतो. आणि ते आव्हान फडणवीसांनी स्वीकारलं होतं विरोधी नेता म्हणून. आणि त्यामुळे उमेदवार निवडीपासून आवश्यक असलेला उमेदवार आपल्या पक्षात नाही तर बाहेरून आणून आधीच्या निवडणुकांचा मंगळवेढा पंढरपूर मधला अभ्यास करून त्यांनी त्या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली होती. आणि भगीरथ भालके यांना 3 पक्षांचा पाठिंबा असतानाही पराभूत करून दाखवलं होतं. आणि तिथून मग हळूहळू करत राज्यात दीर्घकाळ सत्तेत बसलेलं
किंवा 2 वर्ष होत आलेलं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार होतं, त्याला सुरू लावण्याचे डावपेच फडणवीसांनी पंढरपूर मंगळवेढा या पोटनिवडणुकीपासून सुरू केले. नंतर तुम्हाला आठवत असेल कोल्हापूर उत्तर किंवा कोल्हापूर उत्तर नंतर देगलूर बिलोली या विधानसभांच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. तिथे सुद्धा आपले उमेदवार उभे करून फडणवीसांनी महाविकास आघाडीशी टक्कर केलेली होती. नंतर चिंचवड आणि कसबा या 2 ठिकाणी भाजपचे आमदार कर्करोगामुळे अकाली मृत्यू पावले. तिथल्या पोटनिवडणुका होत्या, त्या सुद्धा फडणवीसांनी हिरिरीने लढवल्या होत्या. हे सगळं मी आठवण एवढ्यासाठी करून देतो की सत्ता असली की तावा तावा बोलायचं, पण ज्या वेळेला विरोधी पक्ष म्हणून संघर्ष करायची वेळ येते तेव्हा बेळात जाऊन लपून बसायचं. असं राजकारण करणाऱ्यांना राजकारणात उभं राहता येत नाही किंवा मोठा पराक्रम करता येत नाही. आणि या दृष्टीने जर आपण बारामती किंवा राहुरीच्या पोटनिवडणुकीकडे बघितलं तर लक्षात येतं की आजचा विरोधी पक्ष आपल्याला आयतं मिळेल तर हवंय असा आशाभूत आहे. आपण कष्ट करून मेहनतीने पराक्रम करून काहीतरी मिळवावं ही इच्छा सुद्धा आजच्या काँग्रेसकडे, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे किंवा उबाठा शिवसेनेकडे उरलेली नाही. आणि म्हणून एक राज्यसभेची जागा महाविकास आघाडीला मिळणार, तर त्यासाठी सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 पक्षांमध्ये लठ्ठालठ्ठी झाली होती. आणि हा 1-1.5 महिन्यापूर्वीचा अनुभव ताजा असताना त्यांच्यावर फडणवीसांनी शरद पवार हाच उमेदवार करा नाहीतर उमेदवारी टाकतो अशी धमकी दिली असताना शेपूट घालणारे जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी परत तेच नाटक, रुसवे फुगवे नाराजी हेवे दावे विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी केले. इथे तुम्हाला कळतं की हे लोक लढण्याची आणि लढून काहीतरी मिळवायची इच्छा गमावून बसले. अन्यथा उमेदवार पराभूत व्हायला हरकत नाही. देगलूर बिलोली असेल किंवा तुमचं कसबाची जागा, हक्काची जागा भाजपने गमावली होती, कोल्हापूर उत्तर गमावली होती, पण लढाई केली देवेंद्र फडणवीसांनी विरोधी नेता असताना सुद्धा. या प्रत्येक पोटनिवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा ठसा उमटवण्यासाठी, जनमानसावर आपण आहोत हे दाखवण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेतला होता. 1-2दा करोनाची बाधा होऊन त्यांना इस्पितळात क्वारंटाईन मध्ये सुद्धा जावं लागलं होतं, पण त्यांनी चिकाटी सोडली नव्हती. 5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाने सत्तेचा आळस त्यांच्यात आलेला नव्हता. आणि म्हणून 5 वर्षानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी परत एकदा पक्षाला सर्वात मोठा विधानसभेत बनवलं आणि मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. आज जे विरोधी पक्षात बसलेले उबाठा किंवा शरद पवार गट किंवा तुमच्या काँग्रेस यांच्यामध्ये असा कोणी नेता दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत. आणि म्हणून अशा महाविकास आघाडीला 2029 असो किंवा 2034 असो भवितव्य असू शकत नाही. राजकारणामध्ये टिकून राहणं आवश्यक असतं आणि टिकून राहताना संघर्ष करणं आवश्यक असतं. त्यासाठी जे चटके बसतील ते सोसायटी तयारी असली पाहिजे आणि त्याचा मागमूस ज्यांच्याकडे नसतो त्यांना नामशेष होण्यापलीकडे काही उरत नाही. बंगालमध्ये डाव्या आघाडीचं ते झालं, त्रिपुरामध्ये डाव्या आघाडीचं ते झालं, उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचं तेच झालं. अनेक राज्यांमध्ये आपण बघतोय एक एक करत सगळे विरोधी पक्ष म्हणजे क्षेत्रीय असतील किंवा कुठलेही असतील ते नामशेष होताना दिसतात. कारण एकदा सत्ता भोगल्यानंतर त्यांना संघर्षाचं राजकारण नकोसं झालेलं आहे. आयतं मिळालं तर प्रत्येकाला हवंय. आणि म्हणून बारामती राहुरी या पोटनिवडणुका मला महत्वाच्या वाटल्या आणि त्याची तुलना
पंढरपूर मंगळवेढ्याची करावीशी वाटली. कदाचित हे ऐकून महाविकास आघाडीच्या एक दोन नेत्यांना तरी काहीतरी हातपाय हलवावे असं वाटलं, तरी मला वाटतं की हा व्हिडिओ कारणी लागला असं म्हणतोय. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.